नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, आपण आरोग्य भरती गट क आणि गट ड संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहोत। विद्यार्थी मित्रो, जागा वाढ होणार आहे का, मेरिट किती लागलं आणि यामध्ये काय बदल होणार त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे। एक विनंती करतो की चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रो, शेवटपर्यंत बघा, प्लीज शेवटपर्यंत बघा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, तुम्ही बघू शकताय इतकं हाय मेरिट गेलेलं आहे। आणि मी मागं जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की कमीत कमी 160च्या खाली तर मेरिट येऊच शकत नाही, येणारच नाही, कोणत्याच कॅटेगरीचं नाही। तर बघू शकता विद्यार्थी मित्र, शेवटचा उमेदवारसुद्धा त्यांनी 167 वाला घेतलेला आहेत, त्याच्यामध्ये ओबीसी, त्यानंतर तुम्ही बघू शकता 154। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ओपनचं कमीत कमी 157 वाला, म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्र इतकं भयानक सगळ्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळे गेलं आहेत, पण कमीत कमी 160च्या खाली कोणीच नाही आहे, म्हणजे तुरळक ठिकाणी आहेत। तर विद्यार्थी मित्र आपला अनुमान बरोबर ठरला। आपण म्हणलं होतं आधी की 160च्या खाली तर कोणी येणार नाही, म्हणजे ज्याला 80 मार्क आहे कमीत कमी तोच सेफ झोनमध्ये असू शकतो आहे, ते पण सेफ झोनमध्ये म्हणलं होतं। कमीत कमी आता हे मेरिट गेलं आहे कमीत कमी 85 वाले, 82, 83 असे उमेदवार आहे। काही जिल्ह्यांचं तर 85च्या पुढं कॅटेगरीचं मेरिट आहे डायरेक्ट। SC ST सुद्धा 80च्या पुढं आहेत, बाकी ओपन वगैरे तर डायरेक्ट 85, 90च्या आसपास आहेत। पण बाकी SC STचं सुद्धा इतकं हाय मेरिट गेलं आहे। याला कारण म्हणजे विद्यार्थी मित्रो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये इतके मोठे मार्क वाढले विद्यार्थ्यांचे, 7-7, 8-8 मार्क वाढल्यामुळे हे 75 वाले डायरेक्ट 82-84 वर गेले, ज्याला 76 होते तो डायरेक्ट जवळजवळ 85, 86, 87 वर गेला। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे मार्क वाढले। आणि यामध्ये आपली तानाजी सावंत साहेब यांना कळकळीची विनंती आहे की यांनी कमीत कमी आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त मनुष्यबळ आहेत, कारण की विद्यार्थी मित्रो खूप दिवसानंतर ही भरती होत आहे। 2016-17ला एक भरती झाली होती आणि त्यानंतर डायरेक्ट आता 2023ला म्हणजे 5-7 वर्षानंतर ही भरती होत आहे। आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त असल्यामुळे त्यांनी सगळ्यात जास्त जागेसाठी याच्यामध्ये वाढ करावी आणि यामध्ये जे वेटिंगला विद्यार्थी बसतील त्यांचं सिलेक्शन व्हावं, अशी आपली तानाजी साहेबांना व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे की जास्तीत जास्त त्यांनी जागा वाढ करावी, जेणेकरून गोरगरीब आणि जे वेटिंगला विद्यार्थी आहेत, ज्या महिला आहेत, त्यांचंसुद्धा काम होईल। तर विद्यार्थी मित्र, तर अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यांच्या आता मेरिट लिस्ट आलेल्या आहेत, त्यामध्ये रेग्युलर फील्डवर्क म्हणजे क्षेत्र कर्मचारी आणि आपले ग्रुप डीचे जे पेपर झाले त्या सर्वांच्या मेरिट लिस्ट या लागलेल्या आहे विद्यार्थी मित्र, तुम्ही बघू शकताय। म्हणजे खूप हाय मेरिट गेलेलं आहे विद्यार्थी मित्र, आणि विद्यार्थ्यांनासुद्धा एक मोठा धक्का बसलेला आहे की इतका हाय मेरिट कसं काय जाऊ शकतं, तुम्ही बघू शकताय। म्हणजे 156 वाला फिमेल आहेत SC कॅटेगरीची, तिथं सिलेक्शन झालं आहे पुण्याला, तुम्ही बघू शकताय 156 मार्क आहे तिला। तर फिमेल म्हणजे जवळजवळ फिमेलला जर इतके मार्क आहेत तर मेलचं तर विचारूच नका, 163 म्हणजे 80च्या पुढं जे मेल आहेत त्यांचं काम झालेलं आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो माहीत होती, आपण जी पण काही आरोग्य भरती संदर्भात माहिती येईन अजून त्यावर व्हिडिओ बनवून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारीत।